नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, लोहमार्ग मुंबई तात्पुरती निवड यादी मधील उमेदवारांना मूळ कागदपत्राकरिता उपस्थित राहण्याबाबत तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, सूचना क्रमांक 27 तर काल आलेली सूचना आहे, जे की पाहू शकता 22 एप्रिल 2026. पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रत्यक्ष यादी, प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली असून दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी या घटकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सोबत जोडलेल्या यादीतील मधील उमेदवारांनी त्यांचे नावासमोर दर्शवण्यात आलेल्या तारखेस मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र व सदर कागदपत्र, प्रमाणपत्राच्या सत्यप्रत केलेल्या छायांकित प्रतीच्या 2 संचासह तसेच 4 पासपोर्ट साईज फोटो घेऊन लोहमार्ग पोलीस मुख्यालय, पंतनगर, घाटकोपर, पूर्व मुंबई येथे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकासह सकाळी 10 वाजता न चुकता हजर राहावे. सर्व मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे ही दिनांक 7/12/2025 रोजीपर्यंतचे अथवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे ही दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजीपर्यंतचे अथवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे. 7 डिसेंबर 2025. नंतर आपल्याला बघा पाहायला मिळतील कागदपत्रामध्ये 10वी 12वी गुणपत्र, प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतं तरी एक ओळखपत्र, पदवीधारक असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, जर BA BSc झाले असेल, जन्मतारखेबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला, TC वगैरे. नंतर जातीचे प्रमाणपत्र, आवेदन अर्जात नमूद केल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, देन आवेदन अर्जात नमूद केलेल्या समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकालीन, होमगार्ड, माजी सैनिक असे जे रिझर्वेशन आहे तर त्यांच्यासाठीचे हे प्रमाणपत्र आहे. देन जर NCC प्रमाणपत्र असेल तर त्याचे प्रमाणपत्र, उमेदवार शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत नोकरीस असल्यास त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, वाहन चालक परवाना अँड MECIT प्रमाणपत्र शेवट. सो बघा, सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड यादीमध्ये नावांचा समावेश झाला म्हणून त्या नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहित शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी, फायनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येणार आहे. तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रत्यक्ष यादी मधील निवड ही भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन असल्याने त्यामध्ये उमेदवार अपात्र झाल्यास त्याचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा, तक्रार, हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास त्याचे नाव तात्पुरत्या निवड किंवा प्रत्यक्ष यादीतून वगळण्यात येईल. पोलीस भरती प्रक्रियेत दरम्यान आवश्यक ते बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोहमार्ग मुंबई तात्पुरती निवड यादीमधील निवड करण्यात आलेल्या उमेदवार यांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत या सूचना आहेत. अँड आपल्याला पाहायला मिळतील विद्यार्थी ॲप्लिकेशन ID, विद्यार्थ्यांचे नाव, चेस्ट नंबर, रिटन एक्झाम रोल नंबर म्हणजे सीट नंबर, अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डेट म्हणजे कागदपत्र म्हणजे सादर करण्यासाठी तुम्हाला इथे तारीख दिलेली आहे, जे की तुम्ही पाहू शकता. आता युवराज, अमरसिंग, पंकज, सागर, विलास, अविनाश, हर्ष, अनूप, करण, राहुल, गणेश, रोहन तर असे विद्यार्थी आहेत. यांना 27 एप्रिल 2026 रोजी यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, जे की त्यांनी वरी पत्ता दिलेला आहे. अँड हे पूर्ण विद्यार्थी बघा 27 एप्रिल एकूण बघा पूर्ण विद्यार्थी दिसत आहेत, जे की आपल्याला या PDF मध्ये पाहायला मिळतील. 27 एप्रिल 2026 रोजी कागदपत्र तुम्हाला तिथे हजर राहायचे आणि प्रमाणपत्र सादर करायचे तिथं. जर विद्यार्थी मित्रांनो PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट मुंबई लोहमार्गची पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अँड प्रमाणपत्र कोणते आहेत तर ते नक्कीच पाहून घ्या, जेणेकरून तुमचे सिलेक्शन पक्का होऊन जाईल.
जे की त्यांनी खास म्हणलेलं आहे, जर पण कागदपत्र नसेल तर रद्द करण्यात येईल असं म्हटलेलं आहे पद्धत. अँड विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपण थोडक्यातच पाहणार आहोत की पोलीस भरतीसाठी म्हणजे असं शेवटचा फॉर्म कोणता आहे अँड कसा भरायचा, तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा, या खालून हे 28 आहेत. 28 एप्रिल 2026 यांना वेळ आहे बघा. प्रशांत, दीपक, आदेश, मंगेश असे विद्यार्थी आहेत. यांना 28 एप्रिलचा वेळ आहे. तर इथे खाली पाहून घेऊ शकता. 28 एप्रिल 2026. तर 27 अँड 28 तारखेला विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत. तर नक्कीच जे विद्यार्थी निवड झालेले आहेत तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहावे, उपस्थित राहावे. अँड इथे बघा 29 तारखेला आहेत आम्रपाली, अंकिता, स्नेहा, अल्मास, आर्या, कृष्णा, अंजना, सृष्टी. तर अशा विद्यार्थिनी आहेत ज्यांचे 29 एप्रिल 2026 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट आहे. सो खूप सारे विद्यार्थी 27, 28 अँड 29 एप्रिलला आहेत, जे की PDF पाहून घ्या, तुम्हाला मेल पण आलेला असेल. अँड खूप खूप अभिनंदन. फर्स्ट ऑफ ऑल हे एवढे विद्यार्थी आहेत जे की 27 ते 29 एप्रिल 2026 रोजी यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म पण एक दिला असेल जे की तुम्हाला ते भरायचं आहे. अँड विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अँड कॉंग्रॅच्युलेशन जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, तर अभिनंदन विद्यार्थिनी. अँड आपण फॉर्म पाहून घेऊत थोडक्यात, 1 मिनिट. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई पदावर नियुक्तीपूर्वी उमेदवारांनी भरून द्यावयाचा साक्षांकन नमुना. तर यामध्ये आपल्याला परिशिष्ट आपल्याला इथे पाहायला मिळतील, जे की हा फॉर्म आहे बघा. यामध्ये पूर्ण तुमचं नाव, आडनाव, तुमचे ठिकाण राहायचे, देन घराचा पत्ता, हे इथं बघा पाकिस्तानातील मूळ रहिवासी असल्यास त्या देशातील पत्ता हे बघा आधार कार्ड, पॅन कार्ड, राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी म्हणजे नंबर वगैरे, निश्चित जन्मदिनांक, एक्झॅक्ट बर्थ डेट, नंतर सध्याचे वय, उच्च माध्यमिक 12वी परीक्षेच्या वेळेचे वय, देन जन्म ठिकाण ते जेथे असेल तो जिल्हा व राज्य, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील व राज्यातील आहात तर ते इथे मराठी प्लस इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. वडिलांचे मूळ गाव, तालुका व जिल्ह्यासह. नंतर तुमचा धर्म, युअर रिलिजन, आपण मागासवर्गीय प्रवर्गातील आहात काय. देन येथे बघा संपूर्ण नाव, टोपणनाव, राष्ट्रीयत्व, जन्मदिनांक, सेवेमध्ये असल्यास पदनाम, हे पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. वडिलांचे बघा, आईंचे आणि पत्नी म्हणजे यांचं हे पूर्ण लिहायचं आहे बघा. इथे 11 मध्ये यांचं वडिलांचं नाव, बर्थ, पुन्हा हयात, नाहीतर काहीतरी कायमचा पत्ता असे आहेत, जे की तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर भाऊ बहीण असेल तर त्यांचं पण लिहायचं आहे 11व्या या बॉक्समध्ये. देन 12 सूचना, शैक्षणिक अर्हता वयाच्या 15व्या वर्षापासून शिक्षणाचे ठिकाणी व शाळेतील व महाविद्यालयीन वर्ष यासह. अँड मग पुन्हा इथे शाळेचे, महाविद्यालयाचे नाव, पत्ता, प्रवेश दिनांक, सोडल्याचा दिनांक, उत्तीर्ण परीक्षा, पूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे, जे की तुमच्या जन्मापासून ते तुमच्या शिक्षणापर्यंत. देन तुम्हाला यापूर्वी तुम्हाला कधी अटक करण्यात आली आहे का, येस नाही. आतापर्यंत तुम्हाला बद्ध करण्यात आले आहेत का, आतापर्यंत तुम्हाला स्थानबद्ध करण्यात आले आहे का, आतापर्यंत तुम्हाला न्यायालयाकडून दंड देण्यात आलेले आहेत का, न्यायालयाच्या निर्णयानुसार दोषी धरण्यात आले आहेत काय. तर अशी एकंदरीत माहिती आहे, जे की तुम्ही पूर्ण भरून घ्या. हे फॉर्म आहे, हे मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेलं आहे, तर नक्कीच पाहून या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ अँड माहिती आवडली असेल, तर नक्कीच आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.